नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025। ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती येणार आहे आणि हे एक नवीन अपडेट आलेला आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो। येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती, तरुणांना संधी। या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे जे नवीन जाहिरात आहे ते तुम्ही आखरीपर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी। आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं काही योजना असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाते। आणि आपल्या जे PDF असतात विद्यार्थी मित्रांनो ते प्रवेश SSC टेलिग्राम चॅनल इथे दिलं जाते, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल जे जाहिरात आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात मेगा भरती पावसाळ्यापूर्वी होणार, मैदानी चाचणी टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। येत्या 2 महिन्यात होणार आहे 10,000 जागांवर पोलीस भरती, तरुणांना संधी। इथे काय लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला आता वाचून दाखवतो। इथे बघू शकता तुम्ही, राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांच्या मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 पोलीस शिपाईची भरती होणार आहे। या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आली आहे। राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। या पोलीस भरतीचे मैदानाचा टप्पा साधारण पावसाळ्यापूर्वी, इथे दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे। त्याचनंतर इथे दिलेल्या 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे। मागील वेळी 17,000 पोलीस पदांची राज्यभरात तब्बल 18 लाखांपर्यंत अर्ज आलेले होते। यानंतर इथे बघू शकता, यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील अशी गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे। रिक्त पदांची बिंदू नामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत। राज्य राखीव पोलीस बलाकडील रिक्त पदांची आरक्षणानुसार माहिती अंकलित केली जात आहे। इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आता इथे बघू शकता, टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरतीची प्रक्रिया। आतापर्यंत सरकारच्या कार्यकाळीची तुलना केली तर गत 30 ते 35 वर्षांमध्ये 2014 पासून सत्तेत आलेल्या माहिती सरकारने सर्वाधिक पोलीस भरती प्रक्रिया राबवली आहे। त्यानंतर पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळातही टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे। त्यानुसार प्रथम पुढील 1-2 महिन्यात राज्य पोलीस भरती अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल। यामध्ये योगेश कदम गृह राज्यमंत्री यांचे हे स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता, येत्या 2 महिन्यात तुम्हाला जे 10,000 पदांवर आहे ते भरती तुम्हाला दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि याचे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला मार्च किंवा एप्रिलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो। तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रत्येक जाहिरात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।